प्रलंबित मागण्यांसंदर्भात अकोला सोलर असोसिएशनने दिले महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन। कृषी व नागरिकांच्या सेवेत सक्रिय असणाऱ्या व केंद्र व राज्य शासनाचे सोलर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात सोलर उपक्रम स्थापित करणाऱ्या सोलर यंत्रणा धारकांना विद्युत विभागाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी अकोला सोलर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता अजित दिनोरे यांची भेट घेत त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले। महावितरण व AMISP कडून सोलर इंटिग्रेटर्सना अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या समस्या या अनेक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। जिल्ह्यात सोलरचे काम करीत असताना असोसिएशन व ARREA च्या सदस्यांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत। त्यात RTS पोर्टल कार्य करीत नसल्याने प्रकल्पांना विलंब, AMISP द्वारे सोलर नेट मीटर बसविण्यास विलंब, रिलीज लेटर व मीटर इन्स्टॉलेशन शृंखलेचे ट्रेसिंग नसणे, जुने NSC चे प्रलंबित असणे व ग्राहकांना जास्त देयक येणे, महावितरणकडून सोलर मीटर स्थापनाच्या संदर्भात कोणताही प्रतिसाद नसणे, विद्युत विभागाकडून SOP संदर्भात कोणतेही धोरण नसणे, महावितरणने अनुक्रमांक असलेले नेट मीटर आणि जनरेशन मीटर कमिशनिंग अहवाल प्रदान करणे, जुन्या मीटरचे आणि नवीन नेट मीटरचे वाचन ईमेलद्वारे ग्राहक सोलर इंटिग्रेटर FCC आणि उपविभागाला तात्काळ आधारावर सोलर नेट मीटर चालू केल्यानंतर 24 तासांच्या आत NSC फीड करणे, NC पोर्टलमध्ये निर्धारित वेळेत डेटा फीड करण्यात महावितरण अपयशी ठरल्यास महावितरणने सौर ग्राहकांना सरासरी बिलिंग टाळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या। उपरोक्त सर्व समस्या 7 दिवसांच्या आत सोडविण्यात याव्या, अन्यथा महावितरणने कोणत्याही स्थितीत नेट मीटर बसविण्यासाठी दिलेल्या रिलीज लेटर आणि मुदतीनंतर ग्राहक कोणतेही वीज बिल भरणार नसल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला। या संदर्भात आपण लवकरच योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता अजित दिनोरे यांनी शिष्टमंडळात दिले। यावेळी अकोला सोलर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश खंडारे, दिनेश फाटे, प्रवीण इंगळे, मोहम्मद शाहनवाज, निखिल मनियार, कार्तिक इंगळे, श्रीकांत पिंजरकर, विशाल देशमुख, राजेश बाळापुरे, गणेश देशमुख, अनिल वानखडे, वल्लभ पुसेगावकर, स्वप्नील उगाळे समवेत अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। आज आपण इथे सोलर असोसिएशन अकोला च्या मार्फत मी अध्यक्ष निलेश खंडारे काही सोलर नेट मीटरच्या संदर्भात आपले बरेचसे प्रॉब्लेम होते, जसे की PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आज बरेचसे मीटर आपण किंवा कनेक्शन इथे लावून राहिलेलं आहोत। त्या निगडीत बरेचसे प्रॉब्लेम 2 महिन्यापासून इथे चालू होते। काही बरेच जणांचे मीटर लागले नव्हते आणि कस्टमरला जसे की आता कोणी बँक लोनवर EMI घेत असतील तर EMI आणि कन्झ्युमरचे बिल हे दोन्ही त्यांना येऊ राहिले होते। तर त्या संदर्भात आज मीटिंग घेतली होती। एक नवीन पोर्टल MSCBने चालू केलेला आहे, RTS पोर्टल। तर त्या संदर्भात खूप सारे प्रॉब्लेम आहेत। पोर्टल बंद राहत होता, तर ते पॉईंट आपण इथं मांडलेले आहेत। मीटर टेस्टिंग आणि मीटर रिलीज आणि कमिशनिंग, तर या संदर्भात बऱ्याचशा आपल्या पॉईंट्स इथं क्लिअर करण्यासाठी आपण इथं आलो होतो। तर एक आपण आज जी मीटिंग घेतली तर AC साहेब आणि त्यांचे सहकारी कर्मचारी हे इथे उपलब्ध होते आणि जसे आमचे असोसिएशनमधले जे मेंबर आहेत ते मोठ्या संख्येने आज हजर होते। तर सर्वांचे जे पॉईंट होते आज आम्ही इथं मांडलेले तर आहेत आणि सरांनी जसं AC साहेबांनी सांगितलं की जे प्रॉब्लेम आपण आहे तर ते विथिन अ वीक आम्ही पूर्ण करून देऊ। जे काही प्रॉब्लेम केले असतील ते सॉल्व आउट करून त्यांनी एक मोठा प्रॉब्लेम जो होता जनरेशन मीटर इन्स्टॉलेशनचा विदाउट टेस्टिंग, तो एक प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे। तर जेणेकरून आता आम्ही अपेक्षा करतो की विथिन अ वीक पूर्ण प्लांट कमिशनिंग होऊन इन्स्टॉलेशन होऊ शकते। धन्यवाद।